ओके. ओके. गजानन कदम सर आज गणिताचा तास 9 ते 10 या वेळेत घेत आहेत. 9चा वेळ बऱ्याच जणांसाठी कम्फर्टेबल आहे आणि आज सुहास सरांना थोडस काम असल्यामुळं 1 2 4 दिवस सुहास सर नाहीत, तर गजानन कदम सर कंटिन्यू करणार आहेत. आणि काही तासिका आपण दुपारच्या वेळेत लावणार आहेत. काही दिवसानंतर मी स्वतः त्या तासिका घेणार आहे. तर आजची तासिका चालू करूया. गजानन कदम सर, केपिटल. नमस्कार महाराष्ट्रातील तमाम भावी शिक्षकांचं मी पुन्हा एकदा प्राध्यापक गजानन कदम सर आपल्या सर्वांचं आपल्या गणिताच्या लाईव्ह सेशन मध्ये स्वागत करत आहे. गुड इव्हनिंग एव्हरीवन. चला, आज आपल्याला थोडासा जास्त वेळ भेटणार आहे सरांना काम असल्यामुळं, तर आपण त्याचा सदुपयोग करूया आणि जास्तीत जास्त गणिताच्या कन्सेप्ट क्लिअर करण्याचा प्रयत्न करूया. तसं गणिताला कितीही वेळ दिला तरी कमीच असतो, त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. जास्तीत जास्त गणित घेता येतील, जास्तीत जास्त तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर होईल. चला, आले का सर्व आपले विद्यार्थी? हो. तर आज आपल्याला विषय जो घ्यायचा आहे तो विषय घ्यायचा आहे सरासरी, जो तुम्हाला बोर्डवर दिसत आहे. सरासरी, ज्याला की इंग्लिशमध्ये अवरेज असं म्हटलं जातं. तर हे जनरली आपल्याला आले आले विद्यार्थी. ओके. चला, सर्वांनी एक पटकन हाय म्हणून comment करा, म्हणजे आपले सगळे विद्यार्थी आलेले आहेत, मला लगेच कळतं त्यांच्या नावावरून. हे आपले सगळेच विद्यार्थी आहेत. जेवढं हाय कराल पटपट पटपट आपले ते सर्व विद्यार्थी. विपिन सर वेलकम, शीतल मॅम, चला. प्रणाली. ओके, बरोबर. चला, गुड. हे सगळे आज गेट एकदम ओके याच्यामध्ये असतील, कारण हेच पहिला तास असल्यामुळं. ओके, चला. तर आज आपल्याला घ्यायचं आहे सरासरी. मग जी सरासरी आहे ही तुम्हाला याच्या अगोदर पण झालेली असेल. बहुतेक नववीला शेवटच्या सेकंड टर्म मध्ये आहे, 10वीला आहे सरासरी. किंवा तुम्हाला डीएड, ज्यांचं डीएड आणि बीएड दोघं झाले त्याच्यामध्ये मध्यमान नावाची एक कन्सेप्ट होती बघा स्टॅट मध्ये, बरोबर आहे. मध्यमान हे तुम्हाला सर्वांना माहित असतं. माहिती का सर्वांना? डीएड मध्ये स्टॅट होतं सांख्यिकी, बरोबर आहे. त्याच्यामध्ये मध्यमान एक होतं, मध्य एक होतं, वारंवारिता एक होती. लक्षात आहे ना? तर त्याच्यामधलं जे आपल्याला, हा, स्टॅट मध्ये होतं, बरोबर. तर त्याच्यामध्ये मध्यमान नावाची एक कन्सेप्ट होते. ओके. ऍक्च्युली मी डीएड ला स्टॅट शिकवत होतो, सांख्यिकी, आणि तो हार्ड विषय आहे डीएड मध्ये. तर आम्ही बरेच विषय शिकवायचे, पण स्टॅट पण शिकवायचो त्याच्यामध्ये. तर हा विषय थोडासा किचकट वाटायचा, पण विद्यार्थ्यांना व्यवस्थित समजावून सांगितल्यानंतर काही हरकत नसायची. चला, आज आपल्याला शिकायचं आहे सरासरी. थोडस जाणून घेऊयात, त्याची तोंडओळख करून घेऊयात. त्याची एक डेफिनेशन काय असते, तर वस्तूची वाटणी, वस्तूची वाटणी सारख्या प्रमाणात, वस्तूची वाटणी सारख्या प्रमाणात केली असता ती वाटणी ती वाटणी दर्शवणाऱ्या संख्येला सरासरी म्हणतात. ही ढोबळ मानाने त्याची व्याख्या केली जाते. तर आपल्याला काय शिकायचं आहे त्याच्यामध्ये, त्याचे काही गुणधर्म आहेत. सगळ्यात मेन गोष्ट, त्याचे काय गुणधर्म आहेत. काय गुणधर्म आहेत हे तुम्हाला थेरी म्हणून नाही देत, याच्यामध्ये जस्ट तुम्हाला ते कन्सेप्ट क्लिअर होण्यासाठी हे मदत करेल. उदाहरणार्थ, संख्येच्या सरासरीस, संख्येच्या सरासरीस, संख्येच्या सरासरीस त्या संख्येचे, त्या संख्येचे मध्यमान, ओके, महत्वाचा शब्द आहे मध्यमान, असे म्हणतात. हे तुम्ही नोट मध्ये लिहिलं तरी चालेल.
दुसरी गोष्ट, क्रमवार संख्ये क्रमवार संख्यांची सरासरी ही ही मधल्या संख्ये एवढीच असते. ही मधल्या संख्ये एवढी असते. हे लक्षात ठेवा. हे दोन्हीही महत्वाचं आहे. बघा, संख्येच्या सरासरीस त्या संख्येचे मध्यमान म्हटले जाते. दुसरी गोष्ट, क्रमवार संख्या. आता क्रमवार संख्या म्हणजे काय? 1 2 3 4 5 6 ह्या क्रमवार संख्या आहेत. या क्रमवार संख्येमध्ये मधली जी संख्या आहे, समजा 5 संख्या आहेत, 1 2 3 4 5, यातली मधली संख्या कोणती आहे? 1 2 3 4 5 या क्रमवार संख्या आहे, त्याच्यातली मधली संख्या कोणती आहे? 3. बरोबर आहे. तर 3 ही त्याची सरासरी आहे. 3 ही त्याची सरासरी आहे. हा या स्टेटमेंटचा अर्थ आहे. ओके. आणि चौथा महत्वाचा आहे, तिसरा महत्वाचा स्टेटमेंट असा आहे, क्रमवार क्रमवार सम किंवा क्रमवार सम किंवा विषम संख्येचे, हे खूप बेसिक आहे पण माहिती असावं, विषम संख्येची सरासरी विषम संख्येची सरासरी मधल्या संख्ये एवढीच असते. मधल्या संख्ये एवढीच असते. ओके, समजलं हे? आता याच्यामध्ये आपल्याला हे फक्त तोंड ओळख, सरासरीची तोंड ओळख करण्यासाठी हे महत्वाचं आहे. त्याची व्याख्या दिली, त्याचे गुणधर्म दिले. आता सगळ्यात महत्वाचं आहे त्याचा फॉर्म्युला. ओके, हे नोट करून घ्या किंवा स्क्रीनशॉट मारू शकता तुम्ही. ओके, समजलं काय? चला, आता आहे आपल्याला याचं महत्वाचं सूत्र, सरासरीचं महत्वाचं सूत्र. सरासरीचं महत्वाचं सूत्र. सूत्र हे डीएड मध्ये सुद्धा होतं बघा. सरासरी बरोबर सातवीला सुद्धा आहे हे, हा स्टॅट मध्ये, सातवीच्या पुस्तकात सुद्धा आहे. सरासरी बरोबर दिलेल्या सर्व संख्यांची बेरीज, संख्यांची बेरीज छेदस्थानी, काय असतं छेदस्थानी? दिलेल्या सर्व संख्यांची बेरीज छेदस्थानी इंग्लिश मध्ये आहे बघा, सम ऑफ ऑल स्कोअर. हा हा, वर्षामानता डिवायडेड बाय 2. नाही, हा, डिवायडेड बाय 2 नाही, तर एकूण संख्या, एकूण संख्या. ओके, हा एक फॉर्म्युला आहे. आणि हाच फॉर्म्युला, हा, टोटल नंबर बरोबर. आता हे समजून सांगतो मी कसं ते. हा फॉर्म्युला ज्यावेळेस तुम्हाला कधी सर्व संख्येची बेरीज असं जर विचारलं तर फॉर्म्युला चेंज कसा होतो हे फक्त लिहून देतो आणि वरचं उदाहरण सांगतो. सर्व संख्यांची बेरीज जर काढायची असेल, असं विचारलं समजा, सर्व संख्यांची बेरीज, हा फॉर्म्युला आपल्याला त्याच्यामध्ये रिअरेंज करायचा आहे. कसा? इथलं आलं बघा, सर्व संख्यांची बेरीज, बरोबर आहे. आता हे जर इथं आलं तर याचा अर्थ या दोघां, हे हे जर इथंच ठेवलं तर ही संख्या भागाकारातली इकडे गुणाकारात जाणार. म्हणजे काय होणार? तर सिंपल ह्याचा फॉर्म्युला तयार होतो, सरासरी गुणिले एकूण संख्या. बरोबर, सरासरी गुणिले
एकूण संख्या. आणि हे जरी हा फॉर्म्युला तयार होतो. ओके. हा फॉर्म्युला आपण फक्त चेंज केलेला आहे. चेंज केलेला आहे म्हणजे फक्त याच्यातल्या तीन संख्यामधली कोणतीही दोन जर दिल्या तर तिसरी निघते. ती कशी निघते तर या पद्धतीने. आता हे आपण बघू हे कसं फॉर्म्युला. एक साधं उदाहरण घेऊत आपण. ओके. एक साधं उदाहरण घेऊ. समजा आपल्याला पाच मूळ संख्या घ्यायच्या आहेत. पहिल्या पाच मूळ संख्या. पहिल्या पाच मूळ संख्या. चला मला पटकन मूळ संख्या सांगा. पहिल्या पाच. पहिल्या पाच मूळ संख्या. प्राईम नंबर. फर्स्ट प्राईम नंबर. पहिले पाच. व्हेरी गुड. अधिका मॅम. मूळ संख्या. एक मूळ संख्या आहे का मॅम? योग्यता मॅम बरोबर आहे. अधिका मॅम एक ही मूळ संख्या नाहीये आणि ती दोन पासून मूळ संख्या सुरू होतात. बरोबर आहे. योग्यता मॅम बरोबर आहे आपलं. हा पूजा मॅम व्हेरी गुड. ओके. सॉरी नाही जस्ट करेक्ट करा तो. ठीक आहे. काजल मॅम बरोबर आहे. हा वर्षा मॅम पहिली दोन का सोडली? पहिली दोन पण पकडायची. ओके आता एकदा लक्ष द्या. एक ही मूळ संख्या नाही. नाही ऐका. एक ही मूळ संख्या नाही. दोन आहे प्लस दिलेल्या सर्व संख्येची बेरीज. दोन आहे. तीन आहे. चार मूळ संख्या नाहीये त्याला भाग जातो. पाच आहे. सहा नाही. आता बघा नंतर किती आहे? सात आहे आणि 11 आहे. डिवायडेड बाय. हा हे सगळ्यात महत्वाचं आहे. आता किती संख्या? एक दोन तीन चार पाच संख्या. एकूण संख्या. एकूण संख्या म्हणजे किती संख्या आहेत. ओके. किती संख्या आहेत. बेरीज वगैरे नाही. किती संख्या आहेत. हा किती संख्या आहेत? एकूण संख्या आहेत पाच. पाच संख्या कशा? एक दोन तीन चार पाच. ह्या पाच संख्या आहेत म्हणून खाली एकूण संख्याच्या ठिकाणी आपण पाच लिहिलं. आता याची सरासरी किती येणार बघा. दोन तीन पाच सात आणि 11ची बेरीज करा. हा व्हेरी गुड. अधिका मॅम बरोबर आहे. हा हे प्रीती मॅम थोडस चुकलं. वर्षा मॅम बरोबर आहे. दोघांची ह्या सर्वांची दोन तीन. दोन आणि तीन पाच. पाच आणि पाच दहा. दहा दहा आणि सात 17. 17 आणि 11 28. 28 छेद पाच. आता 28 न 5 ला जर भाग घातला तर उत्तर येतं 5.6. तर 5.6 ही सरासरी आहे. ओके. 5.6 ही काय आहे? सरासरी आहे. सोपं आहे ना हे? सिंपल आहे का नाही? बघा याच्यामध्ये कोणाला काही कन्फ्युजन आहे का? एकदम सिंपल आहे. पण ह्याची सुरुवात ही आहे. शेवटी आपल्याला जे हाय लेवलचे गणित घ्यायचे आहेत त्यावेळेस तुम्हाला थोडस वाटणार की सर हे पण अवघडच आहे. पण असो आपल्याला तो पार्ट ऑफ स्टडी आहे. ठीक आहे. हे समजलं सर्वांना? याच्यामध्ये तर काही कन्फ्युजन नाही आहे. काही नाही ना कन्फ्युजन? कुठं जायचं आपण? ओके समजलं सर्वांना. ठीक. आता पुढचा प्रश्न आहे. हे असंच राहू देतो. पुढचा प्रश्न आहे. पहिल्या सहा मूळ संख्येची सरासरी किती? पहिल्या हा प्रश्न आहे. पहिल्या सहा मूळ संख्येची सरासरी किती? पटकन काढून दाखवायचं. तुम्हाला ऑप्शन पाहिजे असतील तर मी ऑप्शन्स खाली देतो. ऑप्शन्स आहेत 6.83. ऑप्शन 2 7.82. ऑप्शन 3 6.
ऑप्शन 4 7.5. पहिल्या, हा, ओके, व्हेरी गुड. वर्षा मॅम थोडंसं चुकलेलं आहे. त्याच्या अगोदर जे ऑप्शन दिलेलं आहे ते उत्तर बरोबर आहे. योगिता मॅम करेक्ट. कधी काय मॅम थोडंसं चुकलं, ह्याच्यामध्ये ऑप्शनच नाही तो. हा, ममता मॅम बरोबर आहे. रेश्मा मॅम आपला पण बरोबर आहे. सुनीता मॅम रॉंग आन्सर. हर्षिता मॅम बरोबर आहे. सॉल्व करून दाखवणार आहे मी, जस्ट आपण. हा, नेहा मॅम बरोबर आहे आपलं. ऑप्शन सांगितलेलं आहे तुम्ही, करेक्ट आहे. हम्म. आणखी सर्वांनी ट्राय करायला पाहिजे, याच्यामध्ये अवघड काही नाही. प्रिया मॅम बरोबर आहे आपलं. श्रुती मॅम उत्तर दिलेलं आहे, बरोबर आहे. ओके. अधिक मॅम राईट, आता बरोबर आलं. पीएम बरोबर आहे ऑप्शन आपलं उत्तर. वर्षा मॅम बरोबर आहे. आता इकडे लक्ष द्या. आता आपण काय सांगितलं होतं, आपण काय सांगितलं होतं बघा, इरेज करतो मी. आपण सांगितलं होतं पहिल्या 6 मूळ संख्येची बेरीज, बरोबर आहे. पहिल्या 6 मूळ संख्या इथं पहिल्या 5 दिलेल्या आहेत, प्लस पुढची संख्या किती आहे, पुढची मूळ संख्या किती आहे, तर 13 ही मूळ संख्या आहे, बरोबर आहे. 13 ही मूळ संख्या आहे. आता 28 आणि 13 किती झाले, 28 आणि 13 41, बरोबर. 41 भागिले 5, उत्तर आलं 6.83. आता याच्यामध्ये कोणाला कन्फ्युजन आहे का, की हा भागाकार कसा केला? नाही. हा, त्या 5 मध्ये, हा, हा थांबा थांबा थांबा, हा बरोबर आहे, बरोबर आहे. 6, 6 संख्या आहेत ना. 6, 6 न, हा बरोबर आहे. 6 न भाग घालायचा आहे, एक संख्या मी लक्षात केलं नाही. हा, 6 न भाग घालायचा आहे. 6 6 36 आणि पुढचं. बरोबर आहे, बरोबर. 41 भागिले 6. चल, ओके, समजला. फर्स्ट ऑप्शन करेक्ट आहे. चला पुढचं. एक, हा, स्नेहल मॅम म्हणतायत की 13 ही संख्या का घेतली. 11 नंतरची पुढची मूळ संख्या कोणती आहे, 13. आपल्याला किती सांगितलं होतं, पहिल्या 6 घ्यायच्या. पहिल्या 5 इथं होत्या आणि 6 ही पुढची, म्हणजे 13 ही मूळ संख्या 6वी होते, म्हणून आपण 6 घेतलेलं आहे. तर खाली 6 संख्या आहेत म्हणून 6 घेतलेलं आहे. ओके, ठीक. चल, आता याच्या पुढचं, पहिल्या 7 मूळ संख्येची, पहिल्या 7 मूळ संख्येची सरासरी काय, पटकन काढून दाखवा. पहिल्या 7 मूळ संख्येची सरासरी. पहिल्या 7 मूळ संख्येची सरासरी काढायची आहे. बरोबर. श्रुती मॅम बरोबर आहे. शिल्पा मॅम थोडंसं चुकलं. हा, विपिन सर बरोबर आहे. माधुर मॅम पॉइंट मध्ये पण, कारण एखाद्या वेळेस ऑप्शन मध्ये पॉइंट फक्त राऊंड फिगर दिली जात नाही, तर पुढचे पॉइंट पण दिले जातात. ओके, तर पॉइंट मध्ये उत्तर द्या. हा, स्नेहल मॅम बरोबर आहे. हा, 2 डिजिट पर्यंत पॉईंट द्यायचे, पुढचे 2 डिजिट पॉईंट, पॉईंट नंतर 2 डिजिट. ओके,
पॉईंट नंतर 2 डिजिट, पॉईंट नंतर 2 डिजिट द्यायचे आहेत. हा बरोबर आहे. करेक्ट. ओके. तर हा सॉल्व्ह करणार नाही, काय करायची गरज नाहीये ह्याच्यामध्ये. प्लस आता 13 नंतर पुढची पुढची मूळ संख्या कोणती आहे? 14ला भाग जातो, 15ला भाग जातो, 16ला भाग जातो, 17ला भाग जात नाही. 17ला भाग जात नाही म्हणजे इथं 17 येणार. 17 छेद हे 7 येणार. हे कॅल्क्युलेशन करा, उत्तर निघून जातं. डायरेक्टली उत्तर लिहितो, 8.28 हे त्याचं उत्तर आहे. कॅल्क्युलेशन हे करायची काही गरज नाही. ओके, क्लिअर. चला, असे प्रश्न आले तर हमखास तुम्हाला मार्क पडतील, काही प्रॉब्लेम नाही. पण असेच प्रश्न येतील असं नाही. हे सुरुवातीचं बेसिक आहे, एकदम बेसिक आहे. ओके, चला आता पुढं. आता याच्यानंतरचा प्रश्न. आता याच्यानंतरचा प्रश्न हा, जे तुम्हाला गुणधर्मामध्ये सांगितलं होतं तसं ते बघा. प्रश्न आहे 1, 2, 3, 4, 10 ची सरासरी किती? ही क्रमागत संख्या आहे. क्रमागत संख्या आहे ना, त्याच्यामध्ये विषम नाहीये, ती सम आहे. त्याच्यामुळं आपल्याला उत्तर काढावं लागेल. त्यासाठी हा, पूजा मॅम बरोबर आहे आपलं. प्रिया मॅम आपलं पण बरोबर आहे. सोपं आहे, काही अवघड नाहीये. पण हा, माधुरी मॅम बरोबर आहे, सुवर्णा मॅम बरोबर आहे, सुप्रिया मॅम आपलं पण बरोबर आहे. ओके, व्हेरी गुड. होय होय. वैभव मॅम बरोबर आहे आपलं, माधुरी मॅम बरोबर आहे. आता याच्यासाठी एक फॉर्म्युला आहे बघा. बघा याचा फॉर्म्युला काय आहे? आता हा फॉर्म्युला कधी अप्लाय करायचा? ज्यावेळेस क्रमागत संख्या असतात त्यावेळेस. क्रमागत म्हणजे सिरियल ना, 2, 3, 4, 5, 6, 7. ओके, या पद्धतीने क्रमागत संख्या असतील त्यावेळेस. बघा, फॉर्म्युला आहे सरासरी बरोबर पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागिले 2. हा फॉर्म्युला कधी इम्प्लिमेंट होणार? फक्त क्रमागत संख्या असतानाच. ओके, क्रमागत संख्या असतानाच फक्त. तर पहिली संख्या किती आहे? 1 ही पहिली संख्या आहे. प्लस शेवटची संख्या किती आहे? 10 भागिले 2. 10 आणि 1 11. 11/2. 11/2 म्हणजे 5चा भाग बसला, पुढे पॉईंट राहिले 5.5. ओके, आता हे पॉईंट 5.5 हे उत्तर आहे. क्लिअर. समजलं का? बघा, ज्यावेळेस क्रमागत संख्या असतात, ज्यावेळेस क्रमागत संख्या, समजा विषम संख्या जर म्हणजे समजा 7 संख्या आहेत, तर हा, चौथी संख्या ही सरासरी येते. पॉइंट कसे काढायचे असा प्रश्न आहे का? बरं, ठीक आहे. तर बघा, 11 ला भाग घालायचा आहे 2 न. ओके, 2 न भागाला 11ला कितीचा भाग बसतो? हा, ते पण काही जणांना जर समजत नसेल तर सांगतो. 2च्या पाड्यामध्ये 11 आहेत का? नाही. मग छोटी संख्या बघा, 2च्या पाड्यात किती आहे? 10 आहे. बे 10 आणि बे 12. 12 जास्त होतात म्हणून 10 घ्यायचे. ओके, बे 10. खाली किती उरलंय? 1. 1 म्हणून 0 गेलं 1 आणि 1 म्हणून 1 गेला 0. आता इथं 1 राहिला.
जर एक राहिला म्हणजे बाकी उरली, बाकी जर आपल्याला झिरो आणायची असेल तर काय करावं लागेल, इथं आपल्याला पुढे एक झिरो घ्यावा लागेल. पुढे एक झिरो घेण्यासाठी इथं पॉईंट द्यावा लागतो, त्यावेळेस इथं झिरो घेता येतो. आता इथं किती झाले, 10, बेपंच 10, इथं आले झिरो. ज्या ठिकाणी भागाकारामध्ये उत्तर झिरो येतं त्या ठिकाणी भागाकार संपतो, म्हणून उत्तर आलं 5.5. ओके, समजलं का? क्लिअर? सारिका मॅम? ओके, चला. यस, ठीक आहे. आता मला हाच प्रश्न आहे, फक्त या ठिकाणी 10 ऐवजी 20 संख्या आहे, उत्तर काढून दाखवा. हे सरावासाठीच घेत आहे. हम्म. 10च्या ठिकाणी 20 आहे. बरोबर योगिता मॅम, कॉंग्रॅच्युलेशन, पटकन उत्तर दिल्याबद्दल. वर्षा मॅम आपलं पण बरोबर आहे. गायत्री मॅम बरोबर. स्नेहल मॅम आपलं पण बरोबर आहे. सारिका मॅम बरोबर. विपिन सर करेक्ट आहे. माधुरी मॅम बरोबर. ओके, याच्यामध्ये काही अवघड असं काही नाही. बरोबर. सुवर्ण मॅम बरोबर आहे. पूनम मॅम बरोबर आहे. पहिली संख्या शेवटची संख्या भागिले 2. पहिली संख्या आहे 1, शेवटची संख्या आहे 20, भागिले 2, इथं झालं 21. 21/2 म्हणजे 10.5. करेक्ट आहे. ओके, जाधव जे आहेत त्यांचं पण बरोबर आहे. चल, आता म्हणजे हे या टाईपचे प्रश्न येतात. आता दोन टाईप आपण शिकल्या. पहिल्या टाईप मध्ये सरासरी नॉर्मल जे प्रश्न असतात, सरासरी कशी काढायची. दुसऱ्या ह्याच्यामध्ये क्रमागत जर संख्या असतील तर सरासरी कशी काढायची. हे दोन टाईप आपण बघितले. समजलं या दोन टाईपचं सरासरी कशी काढायची. असे प्रश्न आले तर काही प्रॉब्लेम आहे का? क्लिअर आहे सर्व? ओके, चला, नो प्रॉब्लेम. तिसऱ्या टाईप कडे आपण जाऊ. ठीक आहे, तिसऱ्या टाईप कडे जाऊ. चला. आता या टाईप मध्ये जर विचारलं तर काय, पहिल्या 10 विषम संख्या संख्यांची सरासरी किती. पहिल्या 10 विषम संख्येची सरासरी किती. पहिल्या 10 विषम संख्येची सरासरी किती. आता विषम संख्या माहिती ना तुम्हाला, 1 आहे, 3 आहे, 5 आहे, 7 आहे, 9 आहे, 11, 13, 15, 17, 19. म्हणजे 19 पर्यंत 10 होत. बरोबर. 9 थोडं रॉंग. हा, हर्षिता मॅम आपलं बरोबर आहे. पूजा मॅम आपलं पण बरोबर आहे. वर्षा मॅम आपलं पण बरोबर आहे. ओके, सुवर्णा मॅम बरोबर. समजा असा जर प्रश्न आला तर काय करायचं. ओके,
आता याचं सिंपल लॉजिक असं आहे बघा, तुम्हाला एक करून दाखवतो मी. पहिली संख्या किती आहे? एक. दुसरी संख्या किती आहे? 19 भागिले 2 किती झाल्या? 20. 20/2 बरोबर आले 10. ओके. हा. पण याच्यापेक्षाही साधा आणि सिंपल लॉजिक सांगतो तुम्हाला. जर असा प्रश्न आलाच परीक्षेमध्ये, तर जेवढ्या विषम संख्या आहेत ना, लक्षात ठेवा, जेवढ्या विषम संख्या आहेत तेवढंच लिहायचं. जेवढ्या विषम संख्या आहेत, तुम्हाला 10 विचारलं उत्तर 10 लिहून टाका, तुम्हाला 20 विचारलं उत्तर 20 लिहून टाका, तुम्हाला 30 विचारलं उत्तर 30 आहे. त्याचं साधं सिंपल लॉजिक आहे. जेवढ्या विषम संख्या विचारल्या असतील तेवढंच उत्तर लिहून टाकायचं. त्याला सरासरी, ही सरासरी मधली सोपी ट्रिक आहे या बाबतीत, हा, या प्रश्नाबाबत. बरोबर आहे. समजा पुढचा प्रश्न आहे, पहिल्या 15 विषम संख्येची सरासरी किती? 15च उत्तर आहे. ओके. पहिल्या 30 विषम संख्येची सरासरी किती? 30च उत्तर आहे. ठीक आहे. सिंपल. हे 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 याच्यामधलं एक सोपं पद्धत आहे, हे समजून घ्या फक्त. ठीक आहे. हा टाईप संपला. ओके. चला, आता नेक्स्ट टाईप. आता समजा ही विषम होता, समजा सम विचारलं तर काय? हम्म? समजा सम विचारलं तर काय? तर लक्षात ठेवा, विचारलं पहिल्या 50 सम संख्येची सरासरी किती? सांगा बरं उत्तर. प्रश्न समजून घ्या, त्याच्यानंतर उत्तर. आपल्याला उत्तराच्या काही ट्रिक आहेत. पहिल्या 50 समसंख्येची सरासरी किती? नाही, थोडस चुकलं वैभव मॅम. मी काय म्हणलं होतं बघा, मी म्हणलं विषम संख्या असतील तरच ते उत्तर आहे. विषम संख्या असतील तरच ते उत्तर आहे. पहिल्या पहिल्या 50 समसंख्ये, आतापर्यंत सगळे उत्तर रॉंग आहेत. आतापर्यंत एक पण उत्तर बरोबर नाही भेटला. ठीक आहे, मी शिकवलं नाही त्याच्यामुळे तुम उत्तर चुकला तरी हरकत नाही. आतापर्यंत तरी चूक उत्तर आहे, एक पण उत्तर बरोबर नाही. चला, कोणी ट्राय करणार आहे का? हा, पहिलं उत्तर बरोबर आहे, प्रिया मॅम. कॉंग्रॅच्युलेशन मॅम, आपलं उत्तर करेक्ट आहे. अधिका मॅम थोडंसं चुकलं. का चुकलं ते सांगतो मी तुम्हाला. हम्म, पूजा मॅम, प्रिया मॅम आणि पूजा मॅम दोघींचे उत्तर बरोबर आहे. विपिन सर, आपलं पण करेक्ट उत्तर आहे. वर्षा मॅम बरोबर आहे आपलं. उर्मिला मॅम चुकलं. मी सांगतो तुम्हाला कसं काढायचं ते. तेच एकदम सोपं आहे. फक्त तुम्हाला काही जणांना आलं तर वेल अँड गुड, नाही आलं. स्नेहल मॅम बरोबर आहे. हम्म, आता आता समजून घ्या. ओके. आतापर्यंतचे काही जणांची उत्तर बरोबर आले. हम्म. आता समसंख्या जर विचारल्या आणि सरासरी काढायचं म्हटलं, तर त्याच्यामध्ये सिंपल लॉजिक आहे. काय सिंपल लॉजिक आहे बघा, जेवढे विचारले सरासरी बरोबर. हम्म? जेवढ्या संख्या विचारल्या किती आहेत? 50. ओके. जेवढ्या विचारल्या त्याला +1 करायचं. किती झालं? ओके. ही समसंख्येबद्दलची ट्रिक आहे. जेवढ्या विचारल्या +1 करायचं फक्त. 50 विचारल्या +1 करायचं. काय प्रॉब्लेम आहे याच्यामध्ये? काही प्रॉब्लेम आहे का? बर, चला, एक प्रश्न विचारतो. पहिल्या 30 समसंख्येची सरासरी काय? 30 संख्या, पहिल्या 30 संख्येची सरासरी काय? शीतल मॅम बरोबर आहे. प्रिन्स मॅम 4 काय? हा, बरोबर. शीतल मॅम बरोबर आहे. शीतल मॅम बरोबर आहे. बघा, सांगितलं का नाही? 30 विचारलं 31 लिहायचं, संपलं. 50 विचारलं 51 लिहायचं. 70 विचारलं 71 लिहायचं. काहीच प्रॉब्लेम नाही. पण लक्षात ठेवा,
विषम संख्येमध्ये जेवढ्या संख्या विचारल्या तेच उत्तर लिहायचंय. समसंख्येमध्ये +1 करून लिहायचं. ओके, हे समजले आहे दोन्ही गोष्टी? हे टाईप समजले? येस. चल, आता थोडस वरच्या लेवल कडे जाऊ आपण, ज्याच्यामध्ये लॉजिक्स असतात. आता हे झाले सरळ प्रश्न. पण परीक्षेत सरळ विचारला जाणार आहे का? नाही. ज्या चाळणी परीक्षा असतात, ज्या स्पर्धा परीक्षा असतात, त्या सरळ प्रश्न विचारला जात नाही. प्रश्न फिरून विचारला जातो. मग सरळच का सांगायला? कारण सरळ हे सांगावं लागतं तुम्हाला कन्सेप्ट कळायला पाहिजे. सरासरी आजवर कळायला तर पाहिजे. सरासरी कळाली त्याच्यानंतर आता फिरून प्रश्न विचारले तरी तुम्हाला उत्तर येतं बघा. तसं ते सांगतो. आता फिरून कसे प्रश्न विचारले जातात? प्रश्न आहे, 5 संख्यांची 5 संख्यांची सरासरी 17 आहे. 5 संख्येची सरासरी 17 आहे. हा, बघा. त्यापैकी त्यापैकी पहिल्या 4 संख्येची सरासरी 16 आहे. हम्म? तर पाचवी संख्या कोणती? आहे का नाही अवघड? आता आपण जे फॉर्म्युले दिले हे लागू होतात का इथं? होतात, पण वेगळ्या पद्धतीने होतात. हा, पूजा मॅम आपलं उत्तर बरोबर आहे. काँग्रेस. प्रिया मॅम आपलं पण बरोबर आहे. माधुरी मॅम बरोबर आहे आपलं पण. वर्षा मॅम बरोबर आहे. ओके, व्हेरी गुड. अर्चना मॅम बरोबर. आता बघा ह्याच्यात लॉजिक काय आहे. आपण दुसरं पहिल्या फॉर्म्युला जो दिला त्याच्यामध्ये आपण एक, हा, एक्सप्लेन तर करणार आहे. पहिला फॉर्म्युला दिला त्याच्या खाली एक फॉर्म्युला दिला होता, तो इम्प्लिमेंट करायचा आहे. कसा? संख्या संख्या मल्टीप्लाय बाय सरासरी बरोबर एकूण. ओके, हा फॉर्म्युला आपण हे केला होता. संख्या किती आहेत? 5. एकूण सरासरी किती आहे? 17. सरासरी किती आहे? 17. 17 जर सरासरी आहेत, 17 गुणिले 5 किती होतात? 17 5 17 पंच 85. बरोबर. बरोबर, 17 5 85. दुसरा एक फॉर्म्युला आहे याच्यातल्या, त्यापैकी पहिल्या 4 संख्येची सरासरी 16 दिली. याचा अर्थ संख्या आहेत 4, सरासरी आहे 16, यांचा गुणाकार करा. 16 चौक 64. बरोबर. 16 64. हे लॉजिक वेगळं आहे इथं, लक्षात ठेवा. 16 64 म्हणजे जर पहिल्या 4 संख्येची बेरीज किती होते? 64. आणि 17 पाचवी ऍड केली की 85 होते.
मग ह्या दोन्हीतला डिफरन्स किती आहे? या दोन्हीतला 84 मधून 64 गेले, खाली उरले 21. 21 अशी कोणती संख्या आहे? पाचवी संख्या आहे. ओके, हा तर अधिक बरोबर आहे. कळालं? हा. आता याच्यामध्ये बघा, ह्याच्यात लॉजिक खूप महत्वाचे असतात. हे समजलं का? बघा, थोडंसं अवघड आहे पण समजून येईल. ओके. समजलं का हे? बर, एकदा सांगा म्हणताय. ओके, इकडे लक्ष द्या ना. काजल म्हणा, पाच संख्येची सरासरी 17 आहे. सरासरी म्हटली हा, बेरीज नाही, सरासरी म्हटलंय. पाच संख्येची सरासरी 17 आहे. त्यापैकी पहिल्या चार संख्येची सरासरी 16 आहे. म्हणजे पाच संख्या असतील तर त्याची सरासरी 17 येते. चार संख्या असतील तर त्याची सरासरी 16 येते. तर पाचवी संख्या किती, असं त्यांनी विचारलेलं आहे. मग आपला फॉर्म्युला जो आहे त्या फॉर्म्युलानुसार आपण लिहिलं. जर आपल्याला एकूण काढायची असेल तर त्याच्यासाठी आपल्याला संख्या गुणिले सरासरी करावं लागतं. संख्या आहेत पाच, सरासरी आहे 17. दोघांची गुणाकार केला तर एकूण संख्या आली 85. म्हणजे 85 ही पाच संख्येची बेरीज आहे. बरोबर आहे? हे तर क्लिअर आहे ना पहिला? हा. बरं, हे तुम्ही वाचाल ना मला. इकडे लक्ष द्या. 5 गुणिले 17 बरोबर 85 आलं. म्हणजे टोटल ह्या पाच संख्येची बेरीज किती आहे? 85. त्यातल्या पहिल्या चार संख्येची बेरीज किती आहे? तर ती काढण्यासाठी आपल्याला पहिल्या चार संख्या 4 गुणिले 16, कारण इथं दिलेला आहे 16 सरासरी आहे. 4 गुणिले 16 हे केल्यानंतर आपल्याला पहिल्या चार संख्येची बेरीज आली. किती आली बेरीज? 64 आली बेरीज. बरोबर आहे? 64 बेरीज चार संख्येची आहे तर 85 पाच संख्येचे आहे. तर दोघीतला डिफरन्स काढला की ती संख्या येते ना. बरोबर आहे ना? ऑब्विसली बरोबर. तर तसंच येणार. आता उदाहरणार्थ समजा 1+2+3+4, हा, ही पाचवी संख्या माहित नाही. ठीक आहे. तर किती झाले? 3 आणि 3 6 आणि 4 10. ठीक आहे. इथं दिलं 15. तर इथं संख्या किती येणार आहे? ऑटोमॅटिक 5 येणार आहे ना. हे 10 आणि 5 15. ओके, त्या पद्धतीने हे येणार. समजलं? क्लिअर? काय म्हणताय ते? एक काहीतरी होती. हो, इकडे लक्ष द्या आता. आता पुढचा प्रश्न बघा, त्यावेळेस तुम्हाला कळेल. हा. पहिल्या पाच संख्येची सरासरी 40 आहे. पहिल्या पाच संख्येची सरासरी 40 आहे. तर पहिल्या चार संख्येची सरासरी समजा 35 असेल, तर पाचवी संख्या कोणती? किती? ऑप्शन्स आहेत 22, 2, 60, 3, 33, 4, 3. तुझ्या मॅम बरोबर आहे आपलं. योगिता मॅमचं पण उत्तर बरोबर आहे. हा, विपिन सरचं पण करेक्ट आहे. अर्चना मॅम बरोबर. प्रिया मॅम बरोबर. ऑप्शन. सुवर्ण मॅम बरोबर. गुड. आले, बऱ्याच जणांची उत्तर आलं. हर्षिता मॅम बरोबर आहे आपलं. शीतल मॅम आपलं पण करेक्ट आहे. ओके, व्हेरी गुड. बघा, मगाचं जे लॉजिक आहे ते साध्या पद्धतीनं इम्प्लिमेंट करा, उत्तर लगेच येतं. उर्मिला मॅम बरोबर आहे. विपिन सर बरोबर आहे. ऑप्शन इज
60. ऑप्शन टू. आता हे समजलं का सांगा, म्हणजे आपल्याला पुढे जायला. नसेल समजलं तर हे सॉल्व्ह करूत आपण. सॉल्व्ह करायचं. काजल मॅम समजलं म्हणतात. बरं, कुणाचं आहे का नाही समजलं? कुणी सोडून द्या असं म्हणतं का? सांगा सर. जाधव जे आहेत ते म्हणतायत सांगा. ओके, सॉल्व्ह करा. ठीक आहे, चला. ऍज पर युअर रिक्वेस्ट, पाच संख्या आहेत. पहिल्याची सरासरी 40 आहे. ओके, या दोघांचा गुणाकार केला, किती झालं? 5 × 20 म्हणजे इथं झाले 200. बरोबर. आणि चार संख्येची सरासरी आहे 35. 5 × 20, 4×12 आणि 4×12 आणि 2 14, 140. दोन्हीतला डिफरन्स आला 60. बघा, मगासारखंच केलं ना, फक्त लिहिलं नाही जास्त. समजलं का? ओके. चौथी तिसरी विचारली तर काय? नाही, हे असं विचारलं तरच. ओके. एक मिनिट. हो ना. बघा, ती दुसरी पण असली तिसरी पण असली तरी ती संख्या तीच राहते. हा, संख्या तीच राहतो. जो डिफरन्स आहे तो ती संख्या असणार आहे. म्हणजे पाचवी असेल, दुसरी असेल, तिसरी असेल, फॉर्म्युला हाच वापरायचा. ओके, चला. आणखी एक एक उदाहरण असं पाहू. आणखी एक उदाहरण हा. आता बघा, इथं 5 आहेत ना, इथं आपण 7 करू. 7 संख्येची सरासरी आहे 17. 7 संख्यांची सरासरी आहे 17. पहिल्या सहा संख्येची पहिल्या सहा संख्येची मग बेरीज आहे. पहिल्या सहा संख्या ज्या आहेत त्यांची सरासरी आहे 16. तर सातवी संख्या कोणती? ऑप्शन्स आहेत 19, 41, 23 आणि चौथा आहे 48. बघा, मी लिहायच्या अगोदर उत्तर येत आहे. मी लिहायच्या अगोदर उत्तर येत आहे. ही सगळे उत्तर बरोबर आहेत. जेवढे सुवर्णा मॅम, विपिन सर वगैरे वगैरे सगळ्यांची उत्तर. हा, रेश्मा मॅम, अर्चना मॅम, सगळ्यांचं उत्तर करेक्ट आहे. स्नेहल मॅम, आपले सर्वांचे उत्तर करेक्ट. प्रीती मॅम, बरोबर. चला, सर्वांचे उत्तर येणं अपेक्षित आहे. आपण तिसरं गणित घेतोय सेम टू सेम. प्रिया मॅम बरोबर. स्वाती मॅम आपलं पण बरोबर. स्वाती पाटील मॅम. हो, व्हेरी गुड. नेहा मॅम बरोबर आहे. चला, ठीक आहे. ऑप्शन 3, 23. आता पहिले दोन सोडून दिलेले आहेत, तर तिसरं सोडवायची गरज नसावी असं मला वाटतं. बरोबर आहे ना? त्याचं कारण असं आहे की आपलं पुढचंही गणित होईल. हम्म. खरंच कोणाला समजलं नसतं तर आपण डबल लिहायला काही हरकत नाही, पण मे बी ऑल क्लिअर. ओके. नाही, असं कसं असतं, असंच विचारलं जातं. 5 असो, 3 असो, तर काहीच प्रॉब्लेम नाही ना. तुम्हाला संख्या बदलायची आहे तर असू द्या ना. तुम्हाला काय विचारलंय आता? 7 आणि 6 विचारलं. ओके. तुम्हाला विचारलं 9 आणि 7 विचारलं, काही प्रॉब्लेम नाही. त्यामुळे दोन संख्या असणार आहेत. ओके. पण ते विचारताना एक तास डिफरन्स विचारणार ना.
बरोबर आहे का नाही, एकटा डिफरन्स विचारणार, कारण तेवढंच उत्तर येणार आहे. प्रश्न हे जे परीक्षेमध्ये टाकलेले प्रश्न अगोदर सॉल्व्ह केलेले असतात, त्याची उत्तर शीट तयार झालेली असते, त्यावेळेस प्रश्न तयार केले जाते. त्याच्यामुळे डोंट वरी, असेच प्रश्न येतील. ओके, चला नेक्स्ट. आता आणखी एक टाईपचा प्रश्न पाहू. हा प्रश्न बऱ्याच वेळेस कॉम्पिटेटिव्ह एक्झामला येतो आणि सोपा आहे, परंतु अवघड वाटतो. आता तुम्ही सांगा अवघड आहे का नाही. ओके, बघा. एका वर्गात, तुम्ही सांगायचंय मला अवघड आहे का सोपा. एका वर्गात 10 विद्यार्थी असून, एका वर्गात 10 विद्यार्थी असून त्यांचे सरासरी वय, त्यांचे सरासरी वय किती आहे, 20 वर्ष आहे. आता तुम्ही असं लॉजिक लावू नका, 20 वर्षाचे विद्यार्थी असतील का, असू शकतात, मोठे विद्यार्थी आहेत आपले. प्रश्न आपले वर्ष आहे. वर्गात शिक्षक, हं? वर्गात शिक्षक आल्यास, शिक्षक आल्यास, हा 11वा माणूस आहे. शिक्षक आल्यास सरासरी 1 ने वाढते. तर शिक्षकाचे वय काय. असा प्रश्न अवघड आहे का सोपा, असा माझा पहिला प्रश्न. पूजा मॅमला काहीच अवघड नाही, तिने उत्तर काढून टाकलं. बरोबर आहे पूजा मॅम, हँड्स ऑफ तुम्हाला. तुझं गणित खूप पक्का आहे. स्नेहल मॅम, आपला पण हँड्स ऑफ तुम्हाला पण. माधुरी मॅम, आपल्याला पण. जे जे हा, आता हे जे उत्तर दिलं त्याचं उत्तर बरोबर आहे, पण त्याचं नाव दिसत नाही, कृपया नाव सांगा. हा, दीपक सर, आपलं पण बरोबर आहे. व्हेरी गुड. चला चला, सगळ्यांचे उत्तर ऑलमोस्ट आतापर्यंत बरोबर आलेले आहे. ओके, व्हेरी गुड. आता ज्यांचे आले नाही, ओके, ज्यांचे आले नाही, आता त्यांच्यासाठी आता हा फॉर्म्युला. आता ज्यांचे आले, याचा अर्थ त्यांना फॉर्म्युला माहिती, म्हणून त्यांचं उत्तर आलेलं आहे. आता ज्यांचं आलं नाही त्यांच्यासाठी, अर्चना मॅम आपलं पण बरोबर आहे. जर, हं? जर, इफ अँड बट आहे, जर सरासरी 1 ने वाढल्यास, हं? जर सरासरी एक, गायत्री मॅम बरोबर आहे, 1 ने वाढल्यास शिक्षकाचे वय बरोबर सर्व संख्यांची बेरीज. आता किती विद्यार्थी आहेत, 10, सरासरी किती आहे, 20, पुन्हा किती वाढला, एक शिक्षक वाढला. 10 + 20 + 1 किती झाले, 31, म्हणून उत्तर आलं 1. ओके, समजलं का बघा. समजलं. सकाळीच्या मनात लगेच प्रश्न आहे, सर तुम्ही जर 1 न म्हणलात आणि सर 2 असेल तर, हे पण बघूत आपण. हा, डोंट वरी. ओके,
समजलं? व्हेरी गुड. चला, आता पटकन आपण येतो दुसरा प्रश्न घेऊ. ओके. दुसरा प्रश्न असा आहे, एका वर्गात 30 विद्यार्थी असून सरासरी वय 15 आहे. शिक्षक वर्गात आल्यानंतर एक न वाढलं तर शिक्षकाचं वय किती? पटकन. ऑप्शन आहे 49, 48, 47, 46. हा. रेश्मा मॅम आता पटकन उत्तर दिला. मयूर मॅम बरोबर, स्नेहल मॅम बरोबर, व्हेरी गुड. अधिका मॅम बरोबर. चला, छान. जाधव सर मॅडम काय ते कळलं ना इकडे. हा. फक्त जाधवच नाव येते. हा, प्रिया मॅम बरोबर. ओके. सगळ्यांची बेरीज केली, संपला विषय. हा. नेहा मॅम बरोबर. मॅडम आहेत का? ओके ओके. आपलं नाव कृपया जर टाकलं तर मी म्हणजे जाधव मॅम असं म्हणेल, काही प्रॉब्लेम नाही. तुझं नाव पाठवलं तर चालेल. व्हेरी गुड. एक लास्ट. शेख सर. ओके, दीपक शेख सर, आपलं पण उत्तर बरोबर आहे. चला. आता लास्ट. लास्ट वन. ओके. तर चांगलं कळालं तुम्हाला. जर नाही नाही कळालं तर बघा, इथं 30 होतं, 15 आणि +1. 30 आणि 15 45 आणि 46 म्हणून 46 उत्तर आला. ते मॅम बरोबर आहे. हा. आता लास्ट क्वेश्चन. 19 विद्यार्थी आहेत, सरासरी वय 20 आहे आणि एक न वाढलेला आहे. 44, 43, 40 आणि 45 असं ऑप्शन्स आहेत. वर्षमान पटकन उत्तर दिलेलं आहे. उत्तर बरोबर आहे. रेश्मा मॅम आपलं पण करेक्ट आहे. वैभव मॅम करेक्ट. नेहा मॅम बरोबर. 1, 2, 3 बेरीज करा. उत्तर आपलं समोर आहे. कशा कशाची, किती विद्यार्थी आहेत, सरासरी किती वय आहे, +1. ओके. सर्वांची उत्तर बरोबर आहे. छान. सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन. आता उत्तर पटपट देणार आहे. ओके. बर. आज मी सरासरी शिकवली, समजली का आपल्याला, आपल्या सर्वांना व्यवस्थित वाटलं? काही जण नवीन विद्यार्थी आहेत, त्यांना कसं वाटलं लेक्चर? छान वाटलं ना? ओके. जसं छान वाटलं तसं छान पद्धतीने अभ्यास करा. आपल्याला यावेळेसची टेट जी आहे ती चांगल्या मार्गा. ओके. थँक्यू जाधव मॅम. ओके. चालेल. हार्ड टॉपिक घ्या मॅम, हा पण हार्डच आहे. आता उद्या आपल्याला हे पहिलं लेक्चर होतं. तुम्ही कोणत्याही, लक्षात ठेवा, कोणत्याही युनिटमध्ये आपण युनिट शिकवताना पहिलं लेक्चर सोपंच असतं. आपलं सूत्र आहे अध्यापनाचं, सोप्याकडून कठीणाकडे. बरोबर. तर अगोदर सोपं शिकवायचं, त्यानंतर अवघड शिकवायचं. अवघड शिकवलं तर समजणारच नाही, तुम्ही दुसऱ्या दिवशी क्लासलाच बसणार नाही. म्हणून सोप्याकडून कठीणाकडे. ओके. हार्ड आपल्याला काय, परीक्षा हार्ड आहे, डोंट वरी. आपली खूप कसोटी लागणार आहे. चालेल. हा, उद्या सरासरीच घ्यायची आहे. थोडे याच्यापेक्षा हार्ड क्वेश्चन्स आहेत. याच्यामधलं राहिलेलं जर दोन फरक असेल तर काय वगैरे, हे सगळं आपण घेणार आहे. ओके. चला, या ठिकाणी आपण आजचं सेशन. काजल मॅम, बुक नाही घेतलं तर चालेल का? आता ऍक्च्युली काय आहे बघा, बुक नाही घेतलं तर चालेल का? जर आता तुमच्याकडे वेळ आहे. बर. ऐका, तुमच्याकडे वेळ असतो, आपल्याकडं जरी आपण क्लासला असलं तरी आपण कन्सेप्ट क्लिअर करतो, परंतु आपल्याकडे तेवढा डाटा अवेलेबल नसतो.
ओके. आपण जेवढा देण्याचा प्रयत्न करत आहोत, पण तुमच्याकडे एखादं पुस्तक आहे असेल तर काही हरकत नाही. एक पुस्तक, दोन पुस्तकं तुम्ही अवश्य घ्या, त्याच्याबद्दल काही हरकत नाही. प्रॅक्टिस जास्तीत जास्त करा. आपलं हे मार्गदर्शन पण असतं, पण तुमच्याकडे जेवढं काही रिसोर्सेस अवेलेबल आहेत ते सगळे रिसोर्सेस अवेलेबल करा, वापरा. हा, कोणते पुस्तक घ्यायचे तर राम सरांनी त्याची लिस्ट पाठवलेली आहे. मी डबल राम सरांना रिक्वेस्ट करतो की ती लिस्ट पाठवा. ओके. तर ते टाकून देतील, काही प्रॉब्लेम नाही. चालेल. आणखी काही डाऊट सेशन जर असेल तर आपण एकदा डाऊट सेशन पण एकदा घेणार आहेत. चालेल. बऱ्याच जणांच्या काही शंका कुशंका जर असतील तर आपण एकदा लाईव्ह सेशन मध्ये क्लिअर करू. ठीक आहे. चला, वेळ कमी आहे, सर्वांनी व्यवस्थित अभ्यास करा. आजची ही मीटिंग या ठिकाणी आपण थांबवत आहेत. गुड नाईट एव्हरीवन. मीटिंग एंड फॉर ऑल.